तू ही रे माझा मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी पासून. तर आता इथे ईश्वरी आणि आकाश किचन मध्ये असतात. तर तेवढ्यातच ईश्वरीला कॉल आलेला असतो आपल्या आईचा. तर ती कॉल किती म्हणते, बोल नाही ऐक ना इशू, असं म्हणते आता सुप्रिया. महिन्याभरासाठी मी आणि तुझे बाबा अक्कलकोटला जाऊन यायचं म्हणतोय, असं म्हणते सुप्रिया. काय असं म्हणते आता ईश्वरी, अक्कलकोटला महिनाभर असं म्हणते ईश्वरी. का? तर सुप्रिया म्हणते, अगं इशू, मी निर्दोष सिद्ध झाले तर अक्कलकोटला येऊन महिनाभराची सेवा देईन असं स्वामींना नवस पडले होते. तो नेवसच फडायला जाते मी, असं म्हणते ती. बरोबर आहे, मी समजू शकते असं म्हणते ईश्वरी. पण मला आता ना फक्त इथे नमू एकटी असणार आहे ना, तिचीच थोडी काळजी वाटते जरा, असं म्हणते ती. अरे हो, असं म्हणते ईश्वरी. नमूताई एकटीच असेल ना इथे, असं म्हणते ईश्वरी. हो ना, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ईश्वरी म्हणते, तुम्ही तिला एकटीला का ठेवताय, तिला पण घेऊन जा ना आपल्यासोबत, असं म्हणते ईश्वरी. तर आता आकाश म्हणतो, नको नको, अगं ती कशी येईल इतके दिवस आमच्या सोबत राहणार, आणि इथे ऑर्डर्स पण असतील ना, असं म्हणते सुप्रिया. महिनाभर काय क्लाउड किचन पण ठेवायचं का, असं म्हणते ती. हो ते बरोबरच आहे म्हणा, असं म्हणते आता इथे ईश्वरी. असं म्हणते ती. तर आता इथे आकाश काहीतरी सांगत असतो. आई मी का म्हणते, नमूताईला मी आमच्या घरी घेऊन येऊ का, असं म्हणते आता ईश्वरी. अगं काहीतरीच काय इशू, असं म्हणते सुप्रिया. लग्नाच्या आधीच सासरी, असं म्हणते ती. नाही नाही, मला नाही पटत ते. उलट अक्कलकोटवरून आल्यावर मी लग्नाचा विषय काढणारच आहे, असं म्हणते सुप्रिया. पण त्याआधी नाहीच, नकोच, असं म्हणते ती. बरं ठीक आहे, चालेल, असं म्हणते ईश्वरी. आई पण शुभूचं काय, असं म्हणते ती. तेच तर कळत नाही मला, असं म्हणते आता सुप्रिया. म्हणजे बघ ना, तरुण मुलगी घरात एकटी असताना शुभांकर, नाही मला बरं नाही वाटत, असं म्हणते ती. नाही मी त्याला सांगते, काही दिवस तू दुसरीकडे सोय कर राहण्याची, असं म्हणते सुप्रिया. ठीक आहे, बघा तुम्ही पाठवा त्याला कुठेतरी, असं म्हणते ती. आणि नमूताईची नको काळजी करूस, आम्ही सगळे आहोत इथे, असं म्हणते ईश्वरी. तर आता आकाश म्हणतो हो. तर आता सुप्रिया हसते आणि म्हणते, बरं ठीक आहे, ठेवू का फोन, असं म्हणते ती. हो चालेल, असं म्हणते आता इथे ईश्वरी. बाय, असं म्हणते ती. तर आता दोघी फोन ठेवतात. खुश, असं म्हणते ईश्वरी. येस, असं म्हणतो आकाश. चला चला, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता नम्रताचा फोटो लावलेला असतो कपाटावरती. तर आता शुभांकरच्या फोटोला बघत असतो आणि आपल्या पाठीवरती मारून घेत असतो चाबकाने. नमू, असं म्हणतो तो, तू का त्या आकाशच्या जवळ जातेस, तुला स्पर्श करतो तेव्हा खूप त्रास होतो ग मला, असं म्हणतो तो. खूप त्रास होतो म्हणून रडत असतो आता शुभांकरच्या फोटोकडे बघून. नको ना अशी वागू, असं म्हणतो तो. नमो, नको ना अशी वागू, असं म्हणून रडत असतो तो खूप. आणि तिच्या फोटोवरती हात ठेवलेला असतो तो. आता काय, असं म्हणतो शुभांकर. मजा आहे का मुलीची, असं म्हणतो तो. महिनाभर काका नाही काकू नाही, असं म्हणतो तो. फक्त नमे टमे शुबुडुबू, असं म्हणतो तो. नमो, असं म्हणतो तो. तुला आठवतंय आपण लहानपणी पातुकलीचा खेळ खेळायचो? हा, अगदी तसाच खराखुरा आपल्या सुखी संसार सुरू करायची वेळ आली आपल्यावर, असं म्हणतो तो. आणि जोपर्यंत ते होत नाही ना, मी नाही थांबणार, असं म्हणतो तो. आणि ना मॅडम हो शुबुडुबू, असं म्हणतो तो. तर आता तो कोरळून थांबलेला असतो त्या फोटोला. तर आता ईश्वरीला दाखवलंय. तर ईश्वरी आणि अर्णव आपल्या खोलीमध्ये असतात. तर आता ईश्वरी काय काय बघत असते आपलं सामान. तर आता ती काहीतरी शोधत असते आणि तेवढ्यातच तिथे अर्णव आता टॉवेल फेकतो तिच्या तोंडावरती. अहो, असं म्हणते ती. सर, असं म्हणते ती. हे काय आहे, असं म्हणते ती. कोण आहे, असं म्हणतो अर्णव. मी आहे, असं म्हणते आता ईश्वरी. हे असं टॉवेल टाकतात, असं म्हणते ती. तर अर्णव म्हणतो, नाही एक इम्पॉर्टंट मेसेज होता, न कळत तसा फेकला गेला, सॉरी, असं म्हणतो तो. वा वा, नुसतं सॉरी म्हटलं की झालं का? ही त्या टॉवेल टाकण्याची जागा, असं म्हणतो ती. अजून काय करू मी, असं म्हणतो तो. तुमचं सॉरी घेऊन काय करू, असं म्हणते ती. आता माझे सगळे केस खराब झाले इथे, असं म्हणते ईश्वरी. एकतर माझा हात फ्रॅक्चर झाल्यापासून मी सगळं कसं काम एका हाताने करते काय माहित, असं म्हणते ती. एकतर माझी केस विस्कटलेत आता परत, असं म्हणते ती. तुमच्यामुळे, असं म्हणते ती. काय करू मी आता, असं म्हणत असते ती. शी बाबा, असं म्हणते आता ईश्वरी. तर तारणव येतो आणि तिच्या समोर थांबतो. काय, असं म्हणते ती. तर आता बघू, असं म्हणते तो. ओ काय करताय, असं म्हणते ईश्वरी. थांब जरा, असं म्हणतो तारणव. कसं करतो तो. तर आता रोमॅन्टिक गाणं लागलंय, प्रेक्षक हो, टायटल ट्रॅक तू हिरे माझ्या मित्वाचं. आणि ते दोघंही एकमेकांना बघतायत. तर आता तो तिची केस विंचरत असतो. तर आता तो तिची केस सरळ करत असतो आणि ईश्वरी बघत असते तिच्याकडे. ओ, असं म्हणते ईश्वरी. बस बस बस, एवढे जास्त करायची काय, मी काय शाळेतली मुलगी आहे का, असं म्हणते ती. 1 वर्ष झालंय आपल्या लग्नाला, तरी सुद्धा तुम्ही पसारा करायचा आणि मी तो आवरून ठेवायचं, त्यासाठी मी इथे आले असं वाटायला लागलं मला, असं म्हणते ती. हळूहळू हळू, असं म्हणतो अर्णव. पहिला स्वतःकडे बघ, तू कशी वागतेस माझ्याकडे, असं म्हणतो तो. लहान मुलीसारखे वागतेस, असं म्हणतो तो. ओ, आज एवढी मोठी जिम्मेदारी पार पाडली आहे मी, आणि मला म्हणताय मी काय लहान मुलीसारखी वागते, असं म्हणते ईश्वरी. जाऊ दे, मला तुमच्याशी बोलायचंच नाही, असं म्हणते ईश्वरी. थँक गॉड, असं म्हणतो अर्णव. सर, असं म्हणते ईश्वरी. हे बघा, असं म्हणते ती. आहो सर, असं म्हणते ती. तर परत टॉवेल फेकून केलेला असतो आता अर्णव. तर खूप चिडलेली असते आता इथे ईश्वरी. तुम्हाला पण कळलंय का, असं म्हणते नम्रता फोनवरून. हो आकाश, आई बाबा बाहेर जाणार आहेत. तर आता शुभांकर सगळं ऐकत असतो. पण एवढं काय एक्साइट व्हायची गरज नाही, असं म्हणते नम्रता. मला पण कामं आहेत, क्लाउड किचन मध्ये मी पण बिझी असणार, असं म्हणते ती. ओके. तर आता बोलत असते ती आकाश सोबत. तर आता तेवढ्यात शुभांकर ऐकत असतो. तर पाठीमागून आता सुप्रिया तिने बघते त्याला. तर आता इथे शुभांकरला ती पाठीमागून हात धरते. तर आता शुभांकर ओळून बघतो. शुभांकर, असं म्हणते सुप्रिया. काय रे, असा इथे उभा राहून काय करतोयस, असं म्हणते ती. अगं ते मला नमुशी जरा महत्वाचं बोलायचं होतं, ती फोनवर आहे बहुतेक, असं म्हणतो तो. जाऊ दे, नंतर बोलतो, असं म्हणतो तो आणि निघून जातो तिथून. तर आता सुप्रियाला काहीतरी वेगळंच वाटतं. तर ती बघतच राहते आता शुभांकरकडे, हा काय करतोय म्हणून.
तर आता ईश्वरीला आणि अर्णवला दाखवलंय. तर आता इथे अर्णव झोपलेला असतो आणि ईश्वरी तिच्या बाजूला बसलेली असते. तर आता इथे ईश्वरी अर्णवच्या डोक्यावर हात ठेवते. फार वेळ तुमच्यावर राग धरून ठेवता येत नाही मला, असं म्हणते ती. पण आज तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं, माझ्या पाठीशी इतके खंबीरपणे उभे राहिलात, त्यासाठी थँक्यू सर, असं म्हणते ती. थँक्यू सर, असं म्हणते ती. तर आता ती परत त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि चोळत असते तिचं डोकं. तर आता सुप्रियाला दाखवलंय. तर ती विचार करत असते किचनमध्ये थांबून. तिला काहीतरी विचार आलेले असतात. शुभांकर नम्रताच्या रूम बाहेर काय करत होता, असं म्हणते आता सुप्रिया. नाही नाही, असं म्हणते ती. नको तो विचार येतोय माझ्या मनात, असं म्हणते ती. पण मग रूम बाहेर नक्की काय करत होता तो, असं म्हणते सुप्रिया. काहीच कळत नाही मला, असं म्हणते. तिने विचार करत असते खूप जास्त आणि तिला खूप जास्त त्रास पण होत असतो. मला असं वाटतंय मी जरा जास्तच विचार करते, असं म्हणते ती. तर मी शुभांकरला सांगू तरी कसं, असं म्हणते ती, की आम्ही जाऊन येईपर्यंत तू कुठेतरी दुसरीकडे मित्राकडे जा किंवा दुसरी सोय कर, असं म्हणते सुप्रिया. मी त्याला सांगावं तर लागेलच ना, असं म्हणते ती. नाही, जाते नाही बोलतेच त्याच्याशी, असं म्हणते सुप्रिया. तर आता शुभांकर बसलेला असतो आपल्या खोलीमध्ये आणि तो काहीतरी करत असतो. तर आता तो खूप हसतही असतो. आमच्या येथे श्री कृपे करून चिरंजीव शुभांकर आणि ची सौका नम्रता यांचा शुभाह विवाह योजिला आहे, असं म्हणून लिहित असतो तो आता एका पाडावरती. तर आता तेवढ्या आता सुप्रिया आलेली असते. तर आता ती बघते त्याला काहीतरी करताना. तर आता तो खूप आनंदात असतो. त्यामुळे आता सुप्रिया बघतच राहते तिच्याकडे. काय करू, बोलू का त्याच्याशी, असं म्हणते सुप्रिया. तर आता सुप्रिया म्हणते शुभांकर, असं म्हणते ती. तर आता शुभांकर बघतो सुप्रियाकडे. काय झालं काकू, असं म्हणतो तो. बिझी आहेस का, असं म्हणते ती. बोल ना, असं म्हणतो शुभांकर. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, असं म्हणते सुप्रिया. बोल ना मग, असं म्हणतो शुभांकर. शुभांकर, मी आणि नमूचे बाबा अक्कलकोटला जाणार आहोत स्वामी सेवा करायला, असं म्हणते आता इथे ती. तर पुढे म्हणते की महिनाभर आम्ही दोघेही नसू, असं म्हणते ती. अगं हो ठीक आहे, असं म्हणते शुभांकर. नमू असेल ना, असं म्हणतो तो. तर आता सुप्रिया म्हणते हो नाही म्हणजे तेच बोलायचं होतं जरा तुझ्याशी, असं म्हणते सुप्रिया. तर आता शुभांकरला कळतच नाही काय बोलते म्हणून. तर आता इथे सुप्रिया खूप संकोचितपणाने सांगते की तू आणि नमू दोघे एकटेच राहणार. नाही म्हटलं तरी बरं नाही वाटत ना ते, असं म्हणते ती. तर मी काय म्हणते शुभांकर, तू काही दिवस इंदोरला जाऊन येतोस का, असं म्हणते ती. किंवा इथे मुंबईमध्येच तुझ्या मित्राच्या घरी सोय वगैरे होते का, बघू शकतोस का तू, असं म्हणते ती. तर आता शुभंकरला धक्का बसतोय ऐकून. म्हणजे रागावू नकोस तू आणि आमचा तुझ्यावर विश्वास नाही असंही समजू नकोस, असं म्हणते ती. पण काय आहे, जगाचे काही नियम असतात ना आणि ते आपल्याला पाळावेच लागतात, असं म्हणते ती. हो काकू, असं म्हणतो शुभांकर. मी समजू शकतो, असं म्हणतो तो. तुला काय मला इतकं एक्सप्लेन करायची काय गरज नाही, असं म्हणतात. आणि तसं मी तुला सांगणारच होतो की मला घराची खूप आठवण येते, त्यामुळे मी स्वतःच म्हणतोय की मी 1 महिना इंदोरला जाऊन येतो, असं म्हणतो तो. हो का, असं म्हणते सुप्रिया. अरे मग बरंच झालं ते, असं म्हणते ती. ठीक आहे, मग तू महिन्याभरासाठी घरी जाऊन ये आणि आल्यावर आम्ही तुला फोन करतोच ना, असं म्हणते सुप्रिया. कळवणे मी तुला, असं म्हणते ती. बरं, असं म्हणतो शुभांकर. ठीक आहे, असं म्हणते सुप्रिया. मी आहे आत, असं म्हणते ती. तर आता निघून जाते तिथून सुप्रिया. तर आता इथे शुभांकर बसलेला असतो हॉलमध्येच. तर आता तो खूप चिडलेला असतो. ह्या संजयासमोर माझ्या बापाने पैसे फेकले तेव्हा यांचं देसाई स्वीट्स उभं राहिलं, असं म्हणतो आता इथे शुभांकर. हे विसरतायत काही लोक, असं म्हणतो तो. तू मला अक्कल शिकवणारी, हा, असं म्हणतो तो. तू मला माझ्या नमूपासून दूर जायला सांगणार, असं म्हणतो तो. नमू फक्त माझी आहे, असं म्हणतो तो. लहानपणापासून मी प्रेम करतोय तिच्यावर, असं म्हणतो तो. तिची आधीची एंगेजमेंट सुद्धा मीच मोडली होती, तुम्हाला माहिती नाहीये. त्या सगळ्याला कारण शुभू आहे, असं म्हणतो आता इथे शुभांकर. मी नम्रताला दुसऱ्या कोणाशी होऊ देणार नाही, असं म्हणतो तो. आणि इथून पुढे सुद्धा होऊ देणार नाही, असं म्हणतो तो. खूप सायको झालेला दाखवले शुभंकर. आणि बघा प्रेक्षक कसा बोलतोय एकवचनी सगळ्यांना, मोठ्या लोकांना सुद्धा. मला आणि माझ्या नमूला वेगळं करायचं प्लॅन करतेस, आता दाखवतो तुला शुभांकर काय चीज आहे ते, असं म्हणतो आता शुभांकर. आणि आता तो काही प्लॅन करणार आहे बघा प्रेक्षक सुप्रियाच्या विरोधात. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. आई, असं म्हणते नम्रता. हे घे, बाटली विसरलीस, असं म्हणते ती. बरं झालं आणलीस, असं म्हणते सुप्रिया. बरं, बाबांची औषधं आणि तुमच्या दोघांच्याही मोबाईलचे चार्जेस घेतलेत ना, असं म्हणते ती. हो, सगळं घेतलंय, असं म्हणते सुप्रिया. बाबांची औषधं बाबांच्या बॅगेमध्ये आधीच टाकलेत, असं म्हणते ती. बरं झालं शुभांकर त्यांना पुढे घेऊन गेला ते, म्हणजे कसं आता ट्रेनमध्ये चढताना प्रॉब्लेम होणार नाही, असं म्हणते ती. आणि हो शुभंकर परस्परच मित्राकडे जाणार आहे ना राहायला, असं म्हणते ती. आणि नमो एक लक्षात ठेव, क्लाउड किचनला निघताना पंखे दिवे बंद करून निघत जा, असं म्हणते सुप्रिया. कळलं का? आणि झोपताना गॅस बंद करायला विसरू नकोस, लक्षात राहील ना, असं म्हणते ती. आई अगं किती काळजी करतेस, असं म्हणते नम्रता. आणि हो, अनोळखी कुणीही दारात आलं तर दार उघडायचं नाही, असं म्हणते सुप्रिया. घरात तू एकटी आहेस असं समजून कुणीतरी घरात घुसायचं मग, असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे नम्रता म्हणते 1 मिनिट 1 मिनिट, मी काय म्हणते, असं म्हणते ती. तर मी इथे एकटी आहे त्यामुळे तुला खूप काळजी वाटणार आहे ना, मग त्यापेक्षा तू अक्कलकोटला जाण्यापेक्षा तू स्वामीनाच इथे का नाही बोलून घेत, असं म्हणते नम्रता. नमो, असं म्हणते आता सुप्रिया.
किती काळजी करणार आहेस असं म्हणते नम्रता. निघण्याआधी एकदा ईश्वरीला फोन करते असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे ईश्वरीला फोन करते सुप्रिया. तर आता इथे सुप्रिया कॉल करते ईश्वरीला. तर ईश्वरीला कॉल आलेला असतो. तर तेवढ्यातच आकाश पण येतो. दादा कुठे आहे असं म्हणतो आकाश. तर आता ईश्वरी म्हणते वॉशरूम मध्ये गेले. मला दिलेला प्रॉमिस लक्षात आहे ना तुला असं म्हणतो आकाश. हा भाऊजी सगळ्यांसमोर मी लग्नाचा विषय काढणार आहे असं म्हणते ईश्वरी. ग्रेट असं म्हणतो आकाश. तर तेवढ्यातच कॉल आलेला असतो तिला. बघा तुमच्या सासूबाईंचाच फोन आला असं म्हणते ईश्वरी. हा बोला असं म्हणते ईश्वरी. बरं इशू मी आणि बाबा निघालो हा अक्कलकोटला जायला असं म्हणते ती. बरं ठीक आहे तुम्ही जाऊन या आणि नीट जा. आमचाही नमस्कार सांगा स्वामींना असं म्हणते ती. हो नक्की सांगते असं म्हणते आता इथे सुप्रिया. हो बरं ऐक शेजारच्या सावंत काकू आहेत. मी त्यांना सांगितलंय की नमो आमची एकटी आहे तर तिच्याकडे लक्ष ठेवा. तूही तिच्यावर लक्ष ठेवत राहा आणि जमेल तेव्हा फोन करत राहा आणि जमेल तेव्हा येऊन भेट तिला असं म्हणते सुप्रिया. हो आई फिकर नॉट असं म्हणते आता इथे ईश्वरीने हसते ती. आणि बरं तर शुभांकर पण दुसरीकडे जाऊन राहणार आहे असं म्हणते ती. बरं झालं हे तर बढिया झालं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर बरं चल निघते मी आता जरा लक्ष असू दे ना मोकळे असं म्हणते ती. आई असं म्हणते ईश्वरी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं आकाश भाऊजी आहेत ना आणि आम्ही सगळे आहोतच असं म्हणते ईश्वरी. तर असं म्हणते आता इथे सुप्रिया. महिनाभर आता नीट सांभाळून राहा हा असं म्हणते आता सुप्रिया. ठेव फोन असं म्हणते ती. बाय बाय असं म्हणते आता इथे ईश्वरी. बाय असं म्हणते आता सुप्रिया. काय झालं निघाली का काकू असं म्हणतो आकाश. हो पण असं म्हणते ईश्वरी तुम्हाला का एवढं घाई आहे हो नम्रता ताईला भेटायची असं म्हणते ती. घाई नाही आहे सहज विचारलं असं म्हणतो आकाश. हो का असं म्हणते ईश्वरी. मला माहितीये तुम्ही सहज का विचारलं ते असं म्हणते आता ईश्वरी. बरं ठीक आहे मी नाश्ता करायला ठेवते तुम्ही ताईला भेटून या असं म्हणते ती. एक मिनिट मी दुपारपर्यंत माझी सगळी कामं आवरून घेते. दुपारनंतर तुम्ही मी आणि ताई पिक्चरला जायचं का असं म्हणते ती. ग्रेट प्लॅन जाऊया असं म्हणते तो. काय चालेल असं म्हणतो अर्णव. मी नमुताई आणि आकाश भाऊजी दुपारनंतर पिक्चरला जातोय असं म्हणते ईश्वरी. तू नमुताई आणि आकाश असं म्हणतो अर्णव. असं म्हणतो अर्णव. तू कशाला जातेस थर्ड व्हीलिंग करायला असं म्हणतो अर्णव. तर आकाश हसतो. कबाब मध्ये हड्डी का बनतेस तू तिच्या दोघांमध्ये असं म्हणतो अर्णव. आणि तुला लागलंय ना हाताला सगळ्यात घेऊन कसं जाणार आहेस तू असं म्हणतो अर्णव. सर तुम्ही असं म्हणते आता ईश्वरी. तर आता ईश्वरी का बोलतच नाही. जाऊ दे मी बोलते तुमच्याशी नंतर असं म्हणते ईश्वरी. भाऊजी माझी ते घरात एकटीच आहे त्यामुळे जास्त जवळ जायची कोशिश करू नका तिच्या असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव सगळं ऐकत असतो. समजलं ना असं म्हणते ती. तर आकाश म्हणतो येस मॅम असं म्हणतो तो. आलोच असं म्हणून निघून जातो तो. बाय असं म्हणते ईश्वरी. ऐकलं मी असं म्हणतो अर्णव. काय ऐकलं सांगा बघू असं म्हणते ईश्वरी. ऐकलं म्हणजे ऐकले मी असं म्हणतो तो. तो कुठे चाललाय इतका हॅपी काय तो असं म्हणतो तो. अहो स्वतःच्या होणाऱ्या बायकोला भेटायला चाललेत ते असं म्हणते ईश्वरी. माझी नमुता एकटीच आहे ना घरी. रोमॅन्टिक आहेत भाऊजी असं म्हणते ईश्वरी. तर ईश्वरी बघते अर्णवकडे आणि म्हणते सगळे काय कुचकेच नसतात. एक्सक्यूज मी असं म्हणतो अर्णव. तुम्हाला कुचकं म्हणालीस. मी तुमच्यासारखे सगळेच कुचके नसतात असं कुठे म्हणाले असं म्हणते ती. तर आता अर्णव म्हणतो काय तू मलाच म्हणालीस असं म्हणतो तो. तुझा टॉन्ट मला कळतो कळलं मी सिंदोर असं म्हणतो तो. तुम्हाला काय नाही म्हणाले असं म्हणते ती आणि जाते तिथून निघून. तर आता इथे अर्णव पकडतो तिचा हात आणि ओढतो तिला तिच्या जवळ. तर आता दोघे खूप जवळ असतात प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी. तुला काय वाटलं असं म्हणतो अर्णव. मी रोमॅन्टिक नाही का असं म्हणतो तो. मला प्रेम करता नाही येत असं म्हणतो तो. असं म्हणतो तो. तर आता इथे अर्णव तिला मिठी मारतो पाठीमागून. मला उत्तर हवंय असं म्हणतो आता इथे अर्णव. सांग असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी आता विचारतो मला प्रेम करता येत नाही असं म्हणतो तो. असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी बघते तिच्याकडे. तर आता ती दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघतात. तर आता इथे रोमॅन्टिक क्षण दाखवलाय त्या दोघांचा. तर आता इथे अर्णव तिला पकडतो. तर आता इथे तो तिला दाखवतोय. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि तू हिरे माझा मित्वाचा टायटल ट्रॅक लागलाय बॅकग्राऊंड मध्ये. तर आता इथे ईश्वरीला असते. तर ईश्वरीला अजून निघून जाते तिथून. तर अर्णव तिथेच थांबलेला असतो आपल्या रूम मध्येच. तर आता इथे आकाश येतो नम्रताला भेटायला. आकाश तुमचीच वाट बघत होते असं म्हणते नम्रता आणि ती मिठी मारते त्याला. या असं म्हणते ती. तुझ्यासाठी असं म्हणतो आकाश. हे काय असं म्हणते ती. तर आता दोघे आतमध्ये जातात. तर शुभांकर सगळं बघत असतो आणि खूप चिडलेला असतो. मला आणि नमूला वेगळं करण्यासाठी आकाश पाटील येणार ह्याची खात्री होतीच मला असं म्हणतो शुभांकर. पण नमू तू टेन्शन नको घेऊ हा. ह्या आकाश पाटीलला कायमचा संपवणार आहे मी आता असं म्हणतो तो. तर शुभांकर चाकू काढलेला असतो बाहेर. कसा इकडे असं म्हणते नम्रता. मी पाणी घेऊन आले असं म्हणते ती. ओके असं म्हणतो तो आकाश. तर आता तो पकडतो नम्रताला आणि जवळ घेतो आकाश. तर आता तो पाठीमागून तिला मिठी मारतो. तर आता शुभांकर बघत असतो सगळं. तर आता इथे दोघेही रोमॅन्टिक झालेले असतात आकाश आणि नम्रता बघा प्रेक्षक हो. तर आता शुभांकर सगळं बघत असतो. तू नेहमी म्हणत असतेस ना आपल्याला वेळ मिळत नाही. बघ आज आपल्याला आपला वेळ मिळाला असं म्हणतो आकाश. फक्त आपल्यासाठी असं म्हणतो तो. तर आता इथे नम्रता पाठीमागे होते. तर ती बघते आकाशकडे. तर आता दोघे एकमेकांचा हात पकडतात. तर आता इथे किस करणार असतो आकाश. तेवढ्यातच पाठीमागे ढकलते नम्रता त्याला. इशू येणार होती ना तिने मला फिल्मचे तिकीट्स काढायला सांगितले तसं म्हणते नम्रता. सो नो मस्ती असं म्हणते ती. तर आता इथे आकाश परत ओढतो नम्रताला ते जवळ. तर आता तो परत रोमॅन्टिक झालेला दाखवलंय. तर आता शुभांकर सगळं बघत असतो. इशूला याला अजून खूप वेळ आहे असं म्हणतो आता आकाश. तोपर्यंत फक्त तू आणि मी असं म्हणतो आकाश. तर आता शुभांकरला खूप राग येत असतोय सगळं बघून. खरंच यांचं खूप रोमॅन्टिक सीन आहे खरंच प्रेक्षक. तर आता इथे नम्रता आणि आकाश
दोघंही एकाच ग्लासमधून ज्यूस पित असतात. तर आता इथे शुभांकर सगळं बघत असतो आणि आकाशवर बसलेली असते तिथे ही नम्रता. तर आता इथे आकाश झोपलेला असतो तिच्या पायावरती. तर आता शुभांकर तिथेच थांबलेला असतो. तर आता तो आपला चेहरा बांधून घेतो. तर आता तो मफलर घातलेला असतो. तर आता तो बघतो नम्रता आणि आकाश जेवत असतात. तर आता तो बघतो नम्रताकडे आणि आता ते दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. तर आता इथे आकाशला तिखट लागल्यासारखा टामा करतो तो. काय होतं आकाश, काय झालं असं म्हणते नम्रता. मिरची मिरची असं म्हणते तो. पाणी प्या असं म्हणते ती. ओके ओके वाटते असं म्हणते ती. नाही नाही असं म्हणतो तो. थांबा मी शक्कर आणते असं म्हणते ती. आलेच असं म्हणते ती. तर आता आकाश परत ओढतो तिला. तर आता उभारतो आकाश. तर आता इथे बघतच असतात ते दोघे एकमेकाच्या डोळ्यात. तर आता तो म्हणतो तू असताना साखरेची गरज आहे असं म्हणतो तो. तर तो शुभांकरला खूप राग येत असतो ते दोघांना एकत्र बघून. तर आता इथे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतात. तर आता दोघे एकमेकांना किस करणार असतात. तर शुभांकर हे सगळं बघत असतो. तर आता तो चाकू बाहेर काढतो. तर तेवढ्यात शुभांकर दरवाजा उघडून आतमध्ये येतो. तर आता दोघेही दचकतात आकाश आणि नम्रता. कोण आहेस तू असं म्हणतो आकाश. तुला विचारतोय कोण आहेस असं म्हणतो आकाश. तर नम्रताला पण खूप भीती वाटलेली असते. तर आता इथे ईश्वरीला दाखवलं तर आता ती स्वयंपाक उन्हात असते. तर आता ती सगळं एका हाताने करत असते. तर आता तिला डब्बा उघडायला येत नसतो. हे भगवान येशू, ह्या स्पीडने करायला लागलीस ना तर सगळी कामं तर सगळ्यांना आयुष्यभर डब्बा मिळणार नाही असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव खाली आलेला असतो. मी पोचतो सर असं म्हणतो अर्णव. तर आता इथे ईश्वरी डब्बा खोलत असते तर तिला खोलायलाच येत नसतं. तर अर्णव बघतो तिला आईल कॉल लेटर बाय असं म्हणतो तो. तर आता पाठीमागे येऊन थांबतो तो तिच्या आणि दे इथे डब्बा असं म्हणतो तो. तर आता परत रोमॅन्टिक होतो अर्णव. तर आता तो डब्बा खोलून देतो तिला. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आनंदाने बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ईश्वरीला उडायला सुद्धा येत नसतो कपाट. तर आता इथे परत तू हिरे माझा मितवाचं टायटल ट्रॅक दाखवलंय. तर आता इथे अर्णव बघत असतो ईश्वरीकडे, मात्र ती उघडूच शकत नाही ते कपाट. तर आता इथे तो उघडायला येतो कपाट सुद्धा. तर आता इथे फॉईल घेऊन आलेली असते ती. तर आता इथे अर्णव घेतो तो फॉईल. तर आता त्या फॉईलमध्ये तो ठेवतो चपात्या. तर आता इथे भाजी बनवलेली असते ना ईश्वरीने. तर आता तिला भाजतं. तर आता इथे अर्णव तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि आता तो आपल्या तोंडामध्ये घालतो तिचा हात. तर आता ईश्वरीला धक्काच बसतो. काय असं म्हणतात अर्णव. तर आता तो फुकत असतो तिचा हात. तर आता इथे परत रोमॅन्टिक झालेला असतो अर्णव. तर आता तो तिला परत स्पर्श करत असतो, प्रेमाचा स्पर्श. आणि आता इथे ईश्वरी पण लाजत असते. तर दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे तो तिचा हात पकडतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. तर आता तो परत तिच्या केसांवर हात धरतो. तर आता तिच्या बटांबरोबर तो खेळत असतो. तर आता तो केस पाठीमागे करतो. तर ईश्वरीला खूप छान वाटत असतं, खूप छान जास्त वाटत असतं. तर आता तेवढ्यातच कुकरची शिटी होते. तर आता त्याचं स्वप्न असतं ते. तर आता अर्णव जागे होतो आपल्या स्वप्नातून. तर आता ईश्वरी बघते तिच्याकडे. तर आता इथे अर्णव तिला काय कळतच नाही काय करावं म्हणून. तर आता तो जातो आपला फोन घेऊन. तर ईश्वरी बघतच असते तिच्याकडे. क्यूट आहे माझा नवरा असं म्हणते ती. तर आजचा भाग इथे संपतो. बघत रेखामध्ये काय ते. तर आता इथे वल्लरी म्हणत असते देशांसाठी तिच्या बहिणीने जाळ्यात अडकवलंय हिने माझ्या आकाशला असं म्हणते वल्लरी. तर आता वल्लरी खूप चिडलेली असते. तेवढ्यातच आता ईश्वरी तिने म्हणते माझी बहीण सरळ मार्गी संस्कारी असं म्हणतच असते. तेवढ्यातच आता इथे लग्न करून आलेले असतात आकाश आणि नम्रता. तर आता इथे ईश्वरी म्हणते ताई इतकी काय करण्याची काय गरज होती असं म्हणते ती. कारण राजशिर्क्यांची सून म्हणून सगळी सुख तू एकटीनेच भोगणार आहेस असं म्हणते नम्रता. तर आता इथे अर्णव पाठीमागून येतो आणि सांत्वना करतो ईश्वरीची आणि माझ्या वाड्याला काहीच नाही असं म्हणते ती. तर आता रिकेप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.